नशिबानेच म्हणायची आज तरी वेळेत आला. मी बाद झाली ही फुयाजीची नाटकं. बोला आता म्हणी मावशी सर. तुला काय बाया इथं कुणी मला बघितलं ना असं तर जोड्याने हाणत्याल आणि काय करू पाले अगं जरा तरी चांगली बोलत जा ना सदा नका वाकडे कशी बोलत असतेस तू. हे बरं आहे तुमचं. सांगितलेलं काम सोडून नको त्या भानगडी करायची आणि वरनं मी नीट बोलायची अशी अपेक्षा करायची. वा आता काय करते तवा अगं त्या दोघांच्यात भांडणं लावायची तू सांगितलंय ना मला तेच करते ना मी आता. आपण मग ह्या सगळ्यासाठी अमोलचा वापर का करता तुम्ही आणि काय म्हणी मावशी तुम्ही स्वतःला हे बोलणं झालेलं हे मी तुला सांगितलंय ना आता की आता मी त्या बारक्या पोराच्या नादी लागणार नाही त्याला कशात घेणार नाही बोलले ना. वाद झाला आता. हा तुमच्याकडे आता फक्त 2 दिवस आहेत. काय फक्त 2 दिवस. हो मग काय आयुष्यभर तुमच्या संकल्पाला पोहोचू का मी. म्हणी मावशी पुढच्या 2 दिवसात जर आपण आणि भाऊजी वेगळे झाले नाहीत ना तर तुमच्या संकल्पाचे उपचार बंद झाले म्हणून समजाच. असं काय बोलते रुपाले अगं नको ना असं बोलू बाया. मी शांत राहते म्हणून तुम्ही दिवस वाढवत चाललाय का. बाया रुपाले अगं हे सगळं मी काय माझ्या हौशेनं करते का. अगं तुला सांगते शपथ ग मी त्या दोघांच्यात भांडणं लावायचा लई प्रयत्न करते पण ते बारकं पोरगं येतंय आणि परत सगळे मग एकत्र येतात मग मी काय करू सांग बरं. तुमच्या तोंडात ना अमोलचं नाव काढूच नका. लक्षात ठेवा फक्त 2 दिवस आहेत तुमच्या. काय कशाचा आवाज. जैन साहेब. जय हिंद. साहेब आज तुम्हाला उशीर का झाला. ओ तसं नाही विचारत मी आपलं रँडमली सहज म्हणतोय. हा बरोबर आहे चिंचुकी तुझं नियम सगळ्यांसाठी सारखाच पाहिजे. आज टिळक रोडला पोर येतात खरेदीला गाडी आडवे लावतात अडकलो ट्रॅफिक मध्ये. बरं माझ्या इकडे काढलं नाही ना. साहेब टेन्शन नॉट. अहो तुमचं इथं राईट हँड असताना टेन्शन कशाला घ्यायचंय. सगळी कामं खटाखट संपवलेत बघा मी. हा जैन सर. जय हिंद. सर या शिवाजीनगरच्या केसच्या डिटेल्स आहेत. फॉर्मॅलिटीज मी पूर्ण केल्या. तुम्ही एकदा बघता का आणि साईन करा. काय राईट हँड काम करणार आर्या मॅडम आणि रुबाब झाडार तुम्ही. हा अहो साहेब तसं नाही काय. अरे मॅडम कागदपत्रातलं मला जास्त कळत नाही म्हणून असं नाही हो. साहेब थांबा 1 मिनिट आणून मी लगेच. काय अहो साहेब अरे मॅडम ना तुमच्यासाठी 2 डबे आणलेत बघा. सगळं काय आणलंय माहितीये का. गव्हाची लापशी अहो मिरचीचा ठेचा आणि मी तिची भाजी. काय अहो मला कधी दुपार होती कधी हादरते असं झालंय बघा. अहो बघा की साहेब अरे मॅडमला तुमची किती काळजी येते. अरे अगं हे कशासाठी उगाच. काय झालं अर्जुन तुला आवडलं नाही का. तो प्रश्न नाही आर्या पण तू काल लागली होतीस ना आळवडी बनवून माझ्यासाठी. हो पण तुला ते खाता आलं नाही ना. ते सगळं तर तो दीपक खाऊन गेला. अरे ते महत्वाचं नाही तू माझ्यासाठी केलं होतंस की. असं कसं ज्याच्यासाठी आणलं त्यानेच नाही खाल्लं तर कसं चालेल. आणि अर्जुन तू एवढे आडेवेडे का घेतोस. मी हे सगळं तुझ्यासाठी आणते हे तुला आवडत नाही का. अगं आर्या आवडलं ना आवडलं हा प्रश्नच नाही पण तुला रोज माझ्यासाठी काहीतरी करावं लागतं त्यामुळे तुला त्रास होतो असं वाटेल ना मला. अहो साहेब त्यात त्रास कसला. अरे मॅडम तुम्ही स्वतःच्या मर्जीने जाणता का नाही डबं. हा पण याची काय गरज नव्हती म्हणजे माझा डबा असतो खर्च. अहो साहेब तुम्ही डबा आणलेला नाही म्हणून थोडीच आणलं त्यांनी डबा सर. अहो आपण बनवलेले 2 घास आपल्या माणसाने खावे एवढंच त्यांना वाटतं. अमोलने तू आणि आर्या जवळ येतात की काय हिचं टेन्शन घेतलं होतं. आपण काय बघतो याचा विचार आपणही केला पाहिजे ना अर्जुन. काय झालं अर्जुन. अहो साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जाणार नसेल ना राहिलेली मग मी हाणतो सुट्टीत देत नाही बघा. चिंचुकी यार नो टेन्शन. चिंचुके मस्करी नको मला. सॉरी सर. अरे आतमध्ये मला जरा बोलायचं तुझ्याशी. हो सर. मामनजी बापू तुम्ही इथं. रुपाली तू इथं काय करते. अरे भुयाजी तुम्हाला रुपालींना भेटायचं होतोय. भुयाजी तुमची आणि त्यांची ओळख कशी काय. हो काही काय बोलताय बापू. ओळख कशी असणार आमची. हे मला म्हणाले की आपणाच्या घरी कुणीतरी नवीन आजी आलेत कामाला म्हणून मग मीच मोनाला फोन केला आणि त्या आजींना इकडे बोलवून घेतलं. हा डबा अमोलसाठी लाडू केले होते मी तेच द्यायचे होते मला. रुपाली तुला अमोलला भेटायचं होतं तर घरी यायचं ना सरळ. मामनजी अहो हे मला म्हणाले की तुम्ही आम्हाला घरी यायला मनाई केली म्हणून तर त्या आजींना इकडे बोलवून घेतलं ना मी. अगं रुपाली तुला स्वप्नीला अमोलला भेटायला मी कसं पाहिजे म्हणे ना. जाऊ दे ना मामनजी. तसंही मी तिकडे आले असते तर ते कोणालाच आवडलं नसतं म्हणून तर ह्या आजींना बोलवून घेतलं ना. अगं रुपाली अगं घर सगळ्यांचंच आहे आणि तुझ्या येण्यामुळे आप्पीच्या आणि अर्जुनच्या नवीन सुरू झालेल्या आयुष्यात कुठलीच आडकाठी येऊ नये एवढंच म्हणायचं होतं मला. आणि रुपाली तुम्ही नका काळजी करू सगळं व्यवस्थित होईल लवकरच. आणि मामनजी माझी कितीही कारण असली ना तरी तुम्हाला ती चुकीचीच वाटणार. मग बोलण्यात काय अर्थ आहे. अहो मला असं वाटतंय तुम्ही विनायकरावांना थोडा वेळ द्या. फुयाजी हा डबा ठेवा तुम्ही. ठेवा. रुपाली अगं तू आम्हाला समजून घेशील अशी अपेक्षा ठेवतो मी. मामनजी अहो आज नाही गेली 7 वर्ष झालं मी सगळ्यांना समजूनच घेते. निघते मी. फुयाजी अमोलला सांगा की लाडू 2 दिवसात संपले पाहिजेत म्हणजे संपले तर मी अजून बनवून देईन त्याला. हा नक्की सांगा.
येते हा. चला पूजाजी निघूया का इथंच लाडू खायला सुरुवात करायची नाही ना? चला जाता जाता भाजी घ्यायची आपल्याला नाही का? चला. अरे तू काय लावलेस हे? अर्जुन, अरे मी साधा डब्बा घेऊन आली ना, आणि एवढं काय झालं की तू असं जाऊन विचारतोयस? अरे बघ तुझी मैत्री कळते मला, पण तुझं हे असं वागणं ना मला योग्य नाही वाटत. वागणं कसलं वागणं अर्जुन? अरे अगं हे डबा वगैरे आणलं तू मागच्या गोष्टी डोक्यातून नाही काढल्या तर तू बाहेर कशी पडणार मला सांग ना. अर्जुन, मला असं नाही वाटत आहे. अरे एखाद्याला खायला देणं हे प्युअर मैत्रीचं गेस्टर असू शकतं ना. असू शकतं ना. अरे आम्ही नाही कुठं म्हणतोय, पण आता गोष्टी बदलल्यात अगं, समजून घे प्लीज. म्हणजे काय म्हणायचे? अरे बघ अमोलने तुला आणि मला एकत्र बघितलं तेव्हापासून तरी टेन्शन घेतलं. माझ्या तर नापीच्यात काय प्रॉब्लेम येऊ नये, घरात सगळं सुरळीत चाललं म्हणून तो घराच्या बाहेर रात्री एकटा पडला, तो मग मला घेऊन आला. काय अर्जुन, आर यू सिरियस? तू एकटा रात्री बाहेर पडला होता? तेच सांगतो मी तुला. अरे गोष्टी बदलल्यात समजून घे. अर्जुन, पण अरे आपली मैत्री आहे. मैत्री आहे ना, मैत्री आजची थोडी आहे. मैत्री आहेच की, पण त्यासाठी हे डबा आणणं घरी येणं हे सगळं करून मैत्री सिद्ध करण्याची गरज नाही रे आता. अर्जुन, अरे असं काय अरे बघ, बोलतो? मी तुला स्पष्ट सांग, मला असं वाटतं की ना तू मागच्या गोष्टीतून बाहेर पडावं, नवीन आयुष्यावर सोबत करावी प्लीज. अर्जुन, काय बोलतोयस तू हे? हे बघ अरे मला आता हे तुझा डबे आणणं घरी येणं माझ्याशी जवळीक साधणं नकोय. अमोल या गोष्टींचा वेगळा विचार करतो आणि काहीतरी वेगळंच करून बसतो. अर्जुन, हे बघ, मला अजूनही असं वाटतं की मी काही चुकीचं केलेलं नाही. अरे मला कळतंय. हे बघ आपल्याला आपली चूक कधीच वाटत नाही, पण ज्यावेळी आपल्या वागण्याचा दुसऱ्याच्या आयुष्यावर वेगळा परिणाम होतो त्यावेळी आपण स्वतःहून समजून घ्यायचं असतं की आपण चुकतोय आणि त्यावेळी तिथं थांबायचं असतं. आहे अर्जुन, पण मी हे जाणून बुजून नाही केलंय. जाणून बुजून केलं नाही हे मला माहिती आहे ना. मी फक्त तुला एवढं म्हणतो की इथून पुढे काळजी घे आणि तुझ्यासाठी पण चांगलं असेल प्लीज. ठीक. गुड मॉर्निंग मॅडम. मॅडम आजचं तुमचं शेड्यूल सॉर्टेड आहे. आधी 2 मीटिंग्स आहेत आणि त्या मीटिंग नंतर स्वच्छता अभियान अंतर्गत केलेल्या सर्वेची आपल्याला फाईल रेडी करायची. दॅट्स इट. मॅडम मॅडम सॉरी, बोला ना काय तुम्ही? मॅडम मगासपासून मीच बोलतोय, तुम्ही ऐकलं नाही? नाही म्हणजे ते जरा मी मॅडम नक्कीच तुमच्या डोक्यात काहीतरी महत्वाचं शिस्त आहे. म्हणजे काही नाही. बोला ना मॅडम, काय झालं? घरातल्या गोष्टी संपतच नाही तो काय तो. म्हणजे काम चाललंय, पण मी तुम्हाला मागे म्हटलं होतं ना, त्या मनी मावशी घरात येऊन बसल्यात तेच. हो, आणि त्याच्यावर लवकरात लवकर आपल्याला उपाय काढायला पाहिजे हे मी तुम्हाला बोललो होतो. हो, पण मी खूप विचार करते, पण मला काही मार्गच दिसत नाहीये. म्हणजे नेमकं काय झालंय? काय तोंड्या हो, मनी मावशी जेव्हा घरात आल्या होत्या तेव्हा अर्जुनने सांगितलं होतं की त्यांना लगेच घरातून हाकलून देऊ, पण त्यासाठी मीच नको म्हणते. पण मॅडम मी तुम्हाला मागे बोललो होतो की मनी मावशींना घरात ठेवून तुम्ही एका सापाचा सांभाळ करताय आणि त्यांचं सत्य सगळ्यांसमोर आणून तुम्ही त्यांना चांगलीच अद्दल शिकवाल. काय तोंडे, हे एवढं सोपं नाहीये. त्या बाईला अशी अक्कल नाही आणि हा त्यांचा स्वभाव पण नाहीये. म्हणजे नेमकं तुम्हाला काय करायचं? मला मनी मावशींना जन्माची अद्दल घडवायची, पण त्यासोबतच सरकारांची त्यांच्यापासून सुटका करायची. मागे तुम्ही मला बोलला होता की सरकारांना सुद्धा मनी मावशींकडनं सोड चिठ्ठी हवी. हो. मग तुम्ही असं का नाही करत? सरकारांना तिथे का घेऊन येत नाही? त्यामुळे मनी मावशींची भंबेरीच उडेल. हा म्हणजे असं होऊ शकतं. आणि मॅडम महत्वाचं म्हणजे सरकार मनी मावशींना सहज ओळखतील. प्रॉब्लेम इज सॉल्व. वा, ग्रेट काय तोंडे, तुम्ही मला खूप भारी आयडिया दिली तो. थँक्यू. आता बघा मी काय करते. 4, 3, 2, तुम्हाला मांडलं बरं का, पण काय हो, मी तुम्हाला कधी मोबाईलवर गेम खेळताना बघितलं नाही. अरे मामा, डोळे खराब होतात. मामा म्हणते की आपण कधीच मोबाईल बघायचा नसतो. हा एकदम बरोबर बोलते तुझी मा. अरे या वयात ना मैदानी खेळ खेळले पाहिजेत. अरे मीन बापू आहे की तुझ्यावर खेळायला आता. अरे अमोल तुझा दिप्या मामा तुझ्या एवढा होता ना तेव्हा नुसताच हिंडायच्या गावातनं, तेव्हा मोबाईल कोणाला माहितच नव्हती एवढी. अहो बापू, ते दिवस म्हणजे आहे ना परत कधी न येणारे दिवस होते बघा. अहो मी दीदी बाकी सगळेजण कसली मजा करतो आज गावात. दिप्या लय वेळ झाला, आपल्या कशी आली ना अजून? अहो बापू, दीदी आणि दाजी सोबत येतील ना. अरे मामा, मला ना खूप भूक लागली रे. अजून जेवायला खूप वेळ आहे. तुम्हाला भूक लागली, मी काय खायला देणार का? असं होईल का? हे बघा तुमच्यासाठी लाडू. बाजी, ते बाटी बाजी तुम्ही केले का? नाही मी नाही केले. हो हे लाडू तुमच्या रुपाली काकीने दिले आज. काय तुम्हाला आणि कुठे भेटल्या होत्या? अरे दिप्या असं का करतोयस? लेकराला खायला द्यायचं म्हणून पाठवले असतील त्यांनी, एवढं का चिडतोयस? हा, आणि लाडू देताना त्या लई आनंदात होत्या बरं का. हो का? काकीचं खूप प्रेम आहे ना माझ्यावर. पण आमच्या सगळ्यापेक्षा माझे आजोबा खूप मोठे, त्यामुळे आजोबा मी जे केलं ना ते बरोबरच केलं असणार. अरे अमोल बाळा, तू एवढा समजूतदार कसा रे? आजोबा मी तुमचाच नातू आहे ना. विनायकराव घ्या, मिळालं का उत्तर? आजोबा मला माहिती, एक दिवस आपल्या घरातले सगळे एकत्र येणार. माझा देवावर खूप विश्वास आहे, तू नक्की माझी इच्छा पूर्ण करणार. अरे वेळ सगळ्या गोष्टी ठीक करेल बघ अमोल. हा म्हणजे तुम्ही तुमच्या माला आणि बाबांना एकत्र आणले ना, मग बाकीचे पण नक्की येतील. तुम्ही नका टेन्शन घेऊ. Yes, मामा. ही पेन असेपर्यंत ना घरात भांडण लागलं लई अवघड आहे.
दिसतं एवढंच घरामध्ये मात्र लाखाची करते. आई शपथ अर्जुन आपल्याला सोडून लाडू पार्टी चालली आहे? काय म्हणून राव लाडू कोणी बनवले? हे मला माझ्या रुपाली काकीने दिले आहे. वहिनी? बाबा अरे बघ ना काकीचं किती प्रेम आहे माझ्यावर. त्यांनी लावाचा तपास दिलाय. पण सर अहो तुम्ही काहीही म्हणा पण रुपाली त्यांना छोट्या सरकारांची खरंच खूप काळजी आहे. अहो ते चुकले असतील पण त्यांना आपल्या घरचं वाईट व्हावं असं कधीच नाही वाटणार. ए तुला नाही कोण का लागत त्यांचा अजून काय वाईट करायचं राहिले त्यांनी? नाही नाही बापू अहो बोलू दे ना त्यांना. अहो मी काहीही बोलले ना तर त्यांना विरोधच करायचा असतो ना. हो ना अगं चांगला विचार केला ना चांगलं बोलशील की तू पण चांगला विचारच करण्यात आल्यास तू आपली उचलल्याची ब्लावडी टाळायला. अहो तुम्ही माझ्याशी नीट बोला मी तुम्हाला आधीच सांगते. आणि बापू अहो मी काय चुकीचं बोलले. त्यांनी एवढ्या प्रेमाने लाडू पाठवले तरी यांना त्यांच्यात खोटंच वाटते. तुला कौतुक वाटतं ना लाडवांचं मग घे आणि खा सगळं तू. दिप्या मोना अरे त्या अमोलनं प्रेमानं लाडू खाल्ला पण तुम्ही भांडत काय बसलाय रे? कदम वहिनी स्वतः आले होते लाडू घेऊन. अरे नाही अर्जात तिने ना पूजाजीला बोलवून तिच्याकडे दिले. याचा अर्थ रुपाली त्यांना प्रियाचीच नवीन मावशी आहे हे माहिती आहे का? आणि असेल तर त्यांनीच नवीन मावशी तिकडे पाठवलं का? हो ना त्या पूजाजीला समजून सांग जे काय कराल ना ते सांगून आणि विचारून करत जावं म्हणावं. हो चांगल्या कामात काय विचारायचं हो? हो ना दिप्या मुना अरे हे बघा कदमांनी दादा वहिनींना जे काय सांगायचे त्यांच्या भाषेत सांगितले. तुम्ही कशाला म्हणताय उगाच? हो मामा थांब मी तुमच्यासाठी लाडू घेऊन येतो. अहो अहो छोटे सरकार मी नंतर खाईन. अर्जुन मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. काय ग? महत्वाचं जरा हाते ना. आप्या काय काय झालं? नाही काही नाही फ्रेश होणार आहे. आलो मी पण आवडतो. काय ग काय झालं? अर्जुन माझ्या मनात नाही वेकेशन काय ते. काय ग बोल बोल. अजून एक तू चुकीचा अर्थ घेऊ नको. पण रुपाली त्यांनी मनी मावशींनाच का लाडू घ्यायला बोलवलं? कदाचित त्यांनाही माहिती आहे का मनी मावशी म्हणजे प्रियाचे. नाही 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 काहीतरी काय बोलते तू आपले? अगं रुपाली वहिनींना चांगलं ओळखतो मी म्हणजे त्या कशा जरी असल्या ना तरी अमोलला त्रास होईल असं काय नाही करणार त्या. हो पण मग त्यांनी तुला किंवा मुलाला का नाही बोलवलं? प्रियाचे नाच. अगं नाही दुसऱ्या मुलाला कसं बोलणार ना? बाकी दादा वहिनींना घरात काही नकार दिला ना कदमांनी त्याचा राग असेल त्यांच्या मनात. पण अमोलच्या प्रेमपोटी लाडू पाठवायचे असतील म्हणून पूजाजीला बोललं असेल. सिंपल आहे. अर्जुन हे बघ आता हे एवढं सोपं नाही राहिलंय. आपण लवकरात लवकर मनी मावशीला घरातून हाकलं पाहिजे. आणि आणि त्या काय तुला काय मदत लागते मला सांग. आत्ताच्या आता मी औषध करायची बाहेर पडतो. मनी मावशीला घराच्या बाहेर हाकलायचं असेल ना तर सरकार आणि रुक्मिणी दोघांना इथे बोलवलं पाहिजे. तुला परत परत त्या लोकांची नावं माझ्या समोर का घ्यायची असतात? हे बघ कदमांनी त्यांना माफ केले मी नाही आणि ह्या विषयावर मला अजून बोलायचं पण नाही. अर्जुन अरे थांब ना माझं ऐकून तर घे पूर्ण. हे बघ मनी मावशींना फक्त या घराच्या बाहेर काढून उपयोग नाहीये. त्यांच्यापासून आपण सगळ्यांनी कायमची सुटका करून घेतली पाहिजे. बाप्पे मला ना तुझं पहिल्यापासून हेच पटत नाही. सरकारने एवढा त्रास दिला सगळ्यांना आणि तुला त्यांना सोडवायची सुटका करून द्यायची. अर्जुन परक्यांमध्ये आपल्याची सर नसते रे. त्यांचा जेवढा आपल्यासाठी जीव तुटतो तेवढा दुसऱ्या कोणाचा तुटतो सांगतोस मला. हे अगं पण अर्जुन फक्त 2 दिवस फक्त 2 दिवस म्हणते. मला 2 दिवस ते आपण मनी मावशीला घराच्या बाहेर काढूयात ना आणि कायमची सुटका होईल रे सगळ्यांची. मी आनंदात असताना मी या घरात राहू नये असं वाटतं का? त्यासाठी तुला वाटेल ते करतेस ना तू. या सरकारने पण वंशीला घरात आणलं. स्मिता त्याला त्रास दिला दादा वहिनींचा अक्षरशः छळ केला आणि तुला त्यांना सोडवायचे त्यांची काळजी पडली. अर्जुन हे सगळं घडून गेलंय. आता त्यावर बोलून फायदा आहे का काय? फायदा कसं नाही पे त्यांनी पाप केलं आयुष्यभर त्याची फळं आता बघतात आणि तू आता त्यांना सोडवायला निघालीस. ठीक आहे असू दे मला पण काय त्यांच्या त्रासात माझा आनंद नाही बघायचा. म्हणजे बोलवतो त्यांना इकडं तुला जे करायचं ते कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव ह्या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला जरा जरी त्रास झाला ना तर मी तुला माफ करणार नाहीच. पण याआधी कधीच न बघितलं अर्जुन बक्षीला तो लक्षात ठेव.